हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ससून रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून ससून सर्वोपचार रुग्णालय भरती 2025 साठी जे काही सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आहेत ते पीवायक्यू प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेल मध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? पहा मित्रांनो, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 युरेनियम. ओके, युरेनियम हे काय तर हे एक रेडिओ ऍक्टिव्ह खनिज आहे. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह खनिज आहे हे. ओके, आणि याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? युरेनियमचा ऍटॉमिक नंबर लक्षात ठेवा, तो आहे 92. ओके, आणि याचं अणुविघटन म्हणजेच न्यूक्लिअर फिजन. ओके, जे याचं न्यूक्लिअर फिजन आहे मित्रांनो, न्यूक्लिअर फिजन ते प्रचंड ऊर्जा निर्माण करतं, हे लक्षात घ्या. म्हणजे याचं अणुविघटन केल्यावर प्रचंड ऊर्जा निर्माण होते, म्हणून युरेनियमचा वापर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो. आणि भारतात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी मुख्यतः युरेनियम याचाच वापर केला जातो. ओके, आता पहा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो, आन्सर कमेंट करा. चला, तुम्ही किती जणांना माहिती आहे आपल्या भारताचा पहिली अणुभट्टी कोणती आहे? आन्सर तुम्हाला कमेंट करायचं. ओके, चला, तिचं नाव काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही स्कूल टाइम मध्ये अभ्यासलेला आहे. भारताचा पहिला अणुभट्टी प्रकल्प कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ओके, तर पहा, तो ऑप्शन मध्ये पहा, कोळसा ऊर्जेचा स्रोत आहे, पण तो थर्मल औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरला जातो. त्यानंतर निऑन हा एक निष्क्रिय वायू, याचा वापर मुख्यतः लाइटिंग मध्ये होतो, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर हेलियमचे फुगे, बरोबर तुम्हाला माहितीये, जे हेलियम आहे हा एक निष्क्रिय वायू आहे आणि याचा उपयोग बलून फुगवण्यासाठी किंवा अत्यंत कमी तापमानासाठी केला जातो. ओके, आणि तुम्हाला मी प्रश्न विचारला होता भारताचा पहिला अणुभट्टी प्रकल्प, तुम्ही सर्वांनी राईट आन्सर केला असेल आणि केलं नसेल तर लगेच आन्सर करून घ्या. चला, आन्सर करून घ्या. तर भारताचा पहिला अणुभट्टी प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे अप्सरा. ओके, अप्सरा आहे, आणि हा काय कोणत्या ठिकाणी? मुंबईतील ट्रॉम्बेमध्ये, बरोबर. आणि तारापूर अणुऊर्जा केंद्र हे महाराष्ट्रातील पहिलं मोठं व्यावसायिक अणु ऊर्जा प्रकल्प आहे, हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपल्याला रिक्वेस्ट केल्या होत्या की सर, जी ससून भरती आहे या ससून भरतीवर फोकस करून एक IBPS पॅटर्न नुसार आम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून द्या. मग त्यानुसार आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले. ओके, यामध्ये आपण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणलेली आहे, ती टेस्ट सिरीज आहे IBPS पॅटर्न नुसार. ओके, IBPS पॅटर्न नुसार आपण टेस्ट सेट केलेल्या आहेत. यामध्ये क्वेश्चन आहे, क्वेश्चनचे 5 ऑप्शन्स आहेत. ओके, 5 ऑप्शन्स मध्ये जे आन्सर आहे ते आन्सर आहे, आन्सरचं एक्सप्लेनेशन आहे, आणि जे रिमेनिंग 4 ऑप्शन्स राहिले त्या ऑप्शनचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. डिटेल एक्सप्लेनेशन केलं म्हणजे तुमचं का चुकलंय, का बरोबर आहे हे तुम्हाला तिथे समजणार आहे. अशा पद्धतीच्या या टेस्ट आहेत, त्यामुळे या टेस्ट सिरीज नक्की सॉल्व्ह करा, परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि 10वी लेवलवर आपण या सेट केलेल्या टेस्ट आहेत, त्यामुळे ससून रुग्णालय भरतीच्या प्रत्येक पोस्टसाठी, पदासाठी हा टेस्ट सिरीज हे क्वेश्चन पेपर महत्वाचे आहेत. आणि हे क्वेश्चन पेपर तुम्ही कसे घेणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी खूप माफक फी ठेवली, फक्त आणि फक्त 79 रुपीज मध्ये आपण हा प्रश्नसंच तुम्हाला देतोय. त्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, हा प्रश्नसंच टाइम लावून सॉल्व्ह करा, परीक्षेमध्ये पहा 100% फायदा होईल. ओके, आता पहा, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? तर ही भोपाळमध्ये झाली होती. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 भोपाळ. ओके, कधी झाली होती तुम्हाला विचारतील, झाली होती, आता कधी झाली होती तर ती 3 डिसेंबरला झाली होती. 3 डिसेंबर 1984 मध्ये झाली होती. ओके, मध्य प्रदेश मधील जे भोपाळ शहर आहे त्या भोपाळ येथे युनियन कार्बाइड कंपनीच्या रासायनिक कारखान्यातून कोणता वायूची गळती झाली होती हे तुम्हाला विचारतील, तर त्या वायू आहे मिथाईल. ओके, मिथाईल आयसोसायनेट हे आता मेडिकलशी संबंधित आहे, त्यामुळं
तुमच्या भरतीसाठी हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, कारण इथे भरपूर ही दुर्घटना जगातील सर्वात मोठी दुर्घटना, हे लक्षात घ्यावा. यामुळे लाखो लोक प्रभावित झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलाय. आणि कोणता वायू गळती झाली होती? मिथाइल आयसोसायनाइड, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे कानपूर. कानपूर हे एक औद्योगिक शहर आहे. ओके. त्यानंतर अलाहाबाद. अलाहाबादचं नवीन नाव काय आहे? कोण सांगू शकेल अलाहाबादचं नवीन नाव? चला, कोण कमेंट करणार? अलाहाबादचं नवीन नाव कमेंट करून सांगा फटाफट. अलाहाबादचं नवीन नाव कमेंट करून सांगा. तर ते आहे प्रयागराज. ओके. त्यानंतर हा धार्मिक व ऐतिहासिक महत्वाचं शहर आहे प्रयागराज. ओके. त्यानंतर गोरखपूर. गोरखपूर मुख्यतः मेडिकल कॉलेज यासाठी प्रसिद्ध आहे. आणि लखनौ कोणत्या राज्याची राजधानी आहे? लखनौ कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे उत्तर प्रदेश. ओके. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर ती आहे लखनौ. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट हे वातावरणातील बदलाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वातावरणातील बदल. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या वायूंच्या वाढीमुळे पृथ्वीचं जे तापमान वाढतं, ते पृथ्वीचे तापमान वाढणे याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आणि त्यामुळेच हवामानातील बदल, समुद्र पातळी वाढणे, हवामानाच्या टोकाच्या ज्या परिस्थिती आता घडतायत त्या सर्व ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे होतात, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे पहा हरित क्रांती. हरित क्रांती काय? तर शेती उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्न आहेत. ओके. त्यानंतर दुग्ध क्रांती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दुग्ध म्हणजे दूध उत्पादन. दूध उत्पादन वाढवण्यासाठी भारतात कोणता प्रोग्राम लावला होता? ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड अंतर्गत हे उचललेलं पाऊल आहे आपल्या भारतामध्ये. ओके. त्यानंतर मानवी आजार. हवामान बदलामुळे अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण, पाण्यातील प्रदूषण आहे. ओके. जलप्रदूषण. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. कोणतं कलम आहे? कलम 17. हे कलम विचारतात मित्रांनो. व्हीआयएमपी प्रश्न आहे हा. हे कलम विचारतात. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 कलम 17. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये स्पष्टपणे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली असून कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यतेचे पालन करणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आलाय. या कलमाखाली अस्पृश्यतेवर बंदी घालून त्याबाबत योग्य ती शिक्षा करण्याची तरतूद केली. यामध्ये काय तर अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांवर होणाऱ्या भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी हे कलम अत्यंत महत्वाचं ठरतं. ओके. हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? हा देखील व्हीआयएमपी प्रश्न आहे मित्रांनो. व्हीआयएमपी अशाच पद्धतीचे प्रश्न येतात आणि हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% दिसणार आहे. चला, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? त्यात ओडिसाच्या. ओके. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 ओडिसा. ओके. द्रौपदी मुर्मू या भारताचे कितव्या राष्ट्रपती आहेत? तर त्या आहेत 15व्या राष्ट्रपती. ओके. त्या आदिवासी जमातीमधून येणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती. त्यांचा जन्म ओडिसा राज्यातील जो मयूरभंज डिस्ट्रिक्ट आहे, मयूरभंज डिस्ट्रिक्ट या जिल्ह्यातील जे उपरबेडा गाव आहे त्या गावात झालाय. ओके. आणि एक महत्वाची गोष्ट ही देखील आहे की 2015 ते 2021 या काळात झारखंडच्या त्या राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? भारतीय संसदेवर हल्ला झाला होता 13 डिसेंबर 2001 ला. राईट आन्सर ऑप्शन 2 13 डिसेंबर 2001. 13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी दिवस आहे. याच दिवशी लष्कर-ए तैयबा व जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेमध्ये हल्ला केला होता आणि या हल्ल्यात 14 जण मृत्युमुखी पडले होते, ज्यात सुरक्षा दलाचे जवानही होते. आणि संसद सुरू होण्यापूर्वीच हा हल्ला झाला नसता तर आणखी मोठे नुकसान झाले असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी काय झालं होता? मुंबईवर मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. ओके. 26/11 म्हणून आपण ओळखतो. बरोबर.
त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? VIMP प्रश्न येणार म्हणजे येणारच. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावं. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 25 वर्ष. ओके. भारताच्या राज्यघटनेनुसार लोकसभेचा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असावे लागतं. ओके. त्यानंतर 18 वर्ष कशासाठी? तर मतदानाचा हक्क 18 वर्ष वयानंतर मिळतो. ओके. 35 वर्ष कशासाठी? तर राष्ट्रपती बनण्यासाठी. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष वयाची अट आहे. ओके. 21 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारीसाठी 21 वर्ष पूर्ण लागतात. ओके. आणि जे 30 वर्ष आहे ते राज्यसभेच्या सदस्यतेसाठी किमान वय 30 वर्ष आवश्यक आहे. समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमची जी ही भरती आहे ती आहे 10वी लेवलवर. ओके. आणि या 10वी लेवलवर फोकस करून आपण जीके चे 1000 वन लायनर प्रश्न बनवलेले आहेत. ओके. जीकेच्या 1000 वन लायनर प्रश्नांचा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे. यामध्ये आपण जीकेचे पूर्णपणे जास्तीत जास्त प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये TCS, IBPS किंवा स्टेटच्या एक्झाम्स आहेत किंवा सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मध्ये जे महत्वाचे प्रश्न वारंवार रिपीट होतात ते प्रश्न आपण या प्रश्न संचामध्ये घेतलेत. आणि हा प्रश्न जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास होण्यास मदत होणार आहे. आणि हा प्रश्न संच तुम्ही कसा घेणार आहे? तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आपण ठेवली. त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा. यासोबत जर मित्रांनो हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरीचे आपण एक नोट्स बनवले. इंग्लिश व्होकॅब त्यामध्ये पूर्णपणे आपण कव्हर केलेले. त्याची ओरिजिनल प्राइस आहे 39 रुपीज. पण हा जर प्रश्न संच तुम्ही 49 मध्ये घेतला तर इंग्लिश व्होकॅब नोट्स तुम्हाला फक्त 21 रुपयांमध्ये मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि यासोबत तुम्हाला मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवलेत. म्हणजे मराठी शब्दसंग्रह जो आहे त्यावर आपण वन लायनर प्रश्न बनवलेत. समानार्थी, विरुद्धार्थी असे शब्द जे आहेत, अलंकारिक शब्द, समूहवाचक शब्द, यावर आपण वन लायनर प्रश्न संच बनवलाय. तो तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. म्हणजे हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? पहा, लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ठरवली 552. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 552. ओके. तर भारतीय संविधानाच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवली? 552 ठरवण्यात आलेली आहे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झाली? संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे मित्रांनो. राईट आन्सर ऑप्शन 1 इंग्लंड. ओके. संसदीय शासन पद्धती इंग्लंड म्हणजेच काय, ब्रिटनमध्ये विकसित झाली. या प्रणालीत कार्यकारी विभाग विधिमंडळास उत्तरदायी असतो. ओके. आणि संसदीय प्रणाली आपल्या भारतामध्ये आहे, भारत आहे, त्यामध्ये जपान देखील आहे, जपान, त्यानंतर कॅनडा आणि ब्रिटन आता सांगितलं, इत्यादी देशांमध्ये संसदीय प्रणाली आहे. तसेच अमेरिकेमध्ये काय आहे? अमेरिकेमध्ये आहे अध्यक्षीय. बरोबर, अध्यक्षीय प्रणाली आहे. यासोबत ब्राझील आहे आणि एक महत्वाचा देश आहे आपला रशिया. ओके. रशिया देखील अध्यक्षीय प्रणाली आहे. ओके. त्यानंतर फ्रान्समध्ये काय? अर्ध संसदीय प्रणाली. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी कोणता होता? भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तर तो होता 1975 ते 1977. राईट आन्सर ऑप्शन 1 1975 ते 1977. कधी आणीबाणी जाहीर झाली होती आपल्या भारतात? तर ती झाली होती 25 जून. ओके. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर झाली होती. व कधीपर्यंत होती? ती 21 मार्च. ओके. 21 मार्च 1977 पर्यंत ती होती आणि 21 मार्च 1977 रोजी ती संपली. आणि ही आणीबाणी कशामुळे जाहीर झाली होती? तर अंतर्गत अशांततेमुळे जाहीर करण्यात आली होती. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? मायक्रोसॉफ्ट याची स्थापना केलेली आहे बिल गेट्सने. राईट आन्सर ऑप्शन 2 बिल गेट्स. ओके, मायक्रोसॉफ्ट ही जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान कंपनी. ओके, आणि बिल गेट्स आणि पॉल ॲलन, कोणी? बिल गेट्स आणि पॉल ॲलन, ओके, यांनी मिळून मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. पुढे जाऊन विचारतील कधी केली होती, तर ती केली होती 4 एप्रिल 1975 रोजी केली होती. ओके, कोणत्या ठिकाणी केली होती? तर अल्बुकर्क न्यू मेक्सिको, अमेरिका या ठिकाणी केली होती. ओके, रतन टाटा आपल्या सर्वांना माहिती आहेत, भारतीय उद्योगपती महत्वाचे व्यक्ती होते. त्यानंतर स्टीव्ह जॉब्स ऍपल कंपनीचे संस्थापक होते. मार्क झुकरबर्ग हे फेसबुक मेटाचे संस्थापक, आणि एलॉन मस्क आपल्या सर्वांना माहिती टेस्ला स्पेसएक्स यासारख्या कंपन्यांचे संस्थापक. राईट. समोरचा प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग. राईट आन्सर ऑप्शन 3 अरवली पर्वतरांग. ओके, अरवली पर्वत श्रेणी ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग मानली जाते. ही रांग राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागामध्ये पसरलेली. ओके, आता हिचा उगम विस्तार कसा आहे? तर अरवली पर्वतरांग ही उत्तर भारतात राजस्थानच्या पश्चिम भागात सुरू होते आणि गुजरात पर्यंत पसरली. जवळजवळ सुमारे 800 किलोमीटर लांब आहे, हे लक्षात घ्यायची लांबी. ओके, आणि ही पर्वतरांग धरणीच्या संरचनेतील सर्वात जुन्या संरचनापैकी एक मानली जाते. ओके, आणि यामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अरवलीतील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. याची उंची किती आहे? 1722 मीटर. ओके, आणि हे राजस्थानच्या माउंट आबू भागात आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे पहा बालाघाट, हे आपल्या महाराष्ट्रामधील आहे. सह्याद्री देखील आपल्या महाराष्ट्रातील आहे. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? ओके, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती. राईट आन्सर ऑप्शन 3 42वी घटना दुरुस्ती. ओके, भारतीय राज्यघटनेत 42वी घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाची मानली जाते. आता ही कधीची आहे मित्रांनो? तर ती आहे 1976ची. ओके, या दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य म्हणजेच काय? फंडामेंटल ड्युटीज संविधानात समाविष्ट करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेचं कोणतं कलम आहे? 51A. ओके, अनुच्छेदात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि हे कर्तव्य जे रशिया आहे म्हणजेच माजी सोव्हिएत संघ याच्या राज्यघटनेच्या धर्तीवर तयार करण्यात आलं होतं. आणि स्वतंत्र भारतात नागरिकांना त्यांच्या हक्कांसोबतच काही कर्तव्य असावीत या उद्देशाने त्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. ओके, आणि 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणी दरम्यान ही घटना दुरुस्ती करण्यात आली आणि मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट केली गेली. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करायचं. ओके, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? हा देखील आपण फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करायचे. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? आन्सर कमेंट करा. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या आग्रहास्तव आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. यामध्ये 4 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. ओके, फुल एक्सप्लेन केलेल्या टेस्ट आहेत IBPS पॅटर्न नुसार टेस्ट आहेत. ओके,
तर क्वेश्चन पेपर, आन्सर पेपर मिळणार आहे, क्वेश्चन पेपर आणि त्यासोबत एक्सप्लेन केलेला आन्सर पेपर. ह्या जर टेस्ट सिरीज तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 79 रुपीज इतक्या माफक फी मध्ये या 4 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. मित्रांनो, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, कारण टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यामुळे तुमचा जो परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ आहे तो गोंधळ तुम्हाला सॉल्व्ह करायला मदत होते आणि जो तुमचा प्रेशर आहे परीक्षेमध्ये तो प्रेशर देखील मॅनेज करण्याची तुम्हाला मदत होते. त्यामुळे टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त सराव करा, परीक्षेसाठी फायद्याचा आहे. त्यासोबत आपण तुमच्यासाठी जीकेचे 1000 वन लाइनर प्रश्नसंच बनवलेले आहेत. जीके 1000 वन लाइनर महाप्रश्नसंच बनवलाय. हा जर प्रश्नसंच हवा असेल तर याच नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आपण ठेवली. यासोबत इंग्लिश वोकॅब्युलरीचे नोट्स तुम्हाला 21 रुपीज मध्ये मिळणार आहे आणि जीकेचा हा 1000 वन लाइनर प्रश्नसंच आणि जर इंग्लिश वोकॅब्युलरीची नोट्स घेतली तर या दोन्ही नोट्स तुम्हाला फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे आणि यासोबत तुम्हाला मराठी शब्द संग्रह वन लाइनर क्वेश्चन सेट देखील फ्री मध्ये मिळणार आहे. म्हणजे मराठी शब्द संग्रह वन लाइनर मध्ये आपण समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, समवाचक शब्द हे प्रश्न हे जे शब्द आहेत ते आपण वन लाइनर स्वरूपात घेतले. त्यामुळे आताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि या नोट्स या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालय भरती 2025 वर फोकस करून ससून सर्वोपचार रुग्णालय भरती 2025 साठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण फुल डिटेल मध्ये अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व आयबीपीएस पीवायक्यू आहेत, हे सर्व आयबीपीएस प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.